आज आपण अभ्यासणार आहोत दिशा दिशा ज्ञान किंवा दिशा या घटकांवर आपल्याला निश्चित परीक्षेला प्रश्न विचारले जातात। त्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। बघा, स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते? ओके। दिशा ज्ञान किंवा दिशा चाचणी, दिशा ज्ञान चाचणी हा अत्यंत महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टीने घटक आहे। जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांना दिशा या घटकावर बरेचदा प्रश्न विचारले जातात निश्चित। बघा, दिशामध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे इयत्ता पहिली पासून तर चौथी पर्यंत आपण इयत्ता पहिली पासून तर चौथी पर्यंत आपल्याला सुरुवातीला दिशा शिकवल्या जातात। ओके, मग आपल्याला आधी सर्वात पहिले मुख्य दिशा शिकवल्या जातात। मुख्य दिशा लागल्या की आपल्याला मुख्य दिशांच्या उपदिशा शिकवल्या जातात, बरोबर। या दृष्टीने आपल्याला दिशा या लहानपणापासूनच परिपक्व किंवा पक्व झालेल्या असतात। त्या दृष्टीने आपल्याला दिशा माहित असते। पण या दिशा ज्ञानावर येणारे जे काही उदाहरण असतात ते थोडे कॉम्प्लिकेटेड असतात, थोडे कठीण असतात आणि ते आता आपण आपलं पूर्वज्ञानाच्या दृष्टीने थोडं विचार करू। बघा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या मुख्य दिशा आहेत। मुख्य दिशांव्यतिरिक्त काही चार उपदिशा आहेत, जसे की उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये असते ईशान्य दिशा। त्यानंतर दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्ये असते आग्नेय दिशा। त्यानंतर पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये असते नैऋत्य दिशा आणि पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मध्ये असते वायव्य दिशा। आपल्याला या टॉपिकवर या घटकावर फक्त आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की मुख्य दिशा चार, त्यांच्या उपदिशा आणि पायथागोरसचं प्रमेय या तीन गोष्टी जर ज्याला माहित असतील त्याला कुठल्याही प्रकारचा कुठल्याही टाईपचा प्रश्न आपल्याला या इथे विचारला तर तुम्हाला तो निश्चित सॉल्व्ह करता येईल, निश्चित सोडवता येईल। बघा, दोन मुख्य दिशांमध्ये साधारण 90 अंशाचा कोन तयार होत असतो, त्याला आपण म्हणतो काटकोन। दोन मुख्य दिशांच्या मध्ये साधारण 90 अंशाचा कोन तयार होतो त्याला आपण म्हणतो काटकोन। दोन मुख्य दिशा जसे की तुम्हाला सांगतो बघा, उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मध्ये हा तयार होणारा जो आहे तो आहे काटकोन। ओके, साधारण काटकोनाचे माप तुम्हाला माहित आहे किती असतं? 90 डिग्री। म्हणजे पूर्व उत्तर असेल, त्यानंतर पूर्व आणि दक्षिण असेल, दक्षिण आणि पश्चिम असेल, बरोबर, किंवा पश्चिम आणि उत्तर असेल, या प्रत्येक दिशांमध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? प्रत्येक दोन मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो, हे लक्षात असू द्या। म्हणजेच दोन मुख्य दिशांमध्ये नेहमी 90 अंशाचा कोन तयार होतो। दुसरी गोष्ट, मुख्य दिशा ह्या पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर दिशा आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या। ओके, मुख्य दिशा पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या। तिसरी गोष्ट, मधली दिशा म्हणजे वायव्य आणि मुख्य दिशा उत्तर यामध्ये 45 अंशाचा कोन होतो। म्हणजे उपदिशा आणि मुख्य दिशा असं लक्षात ठेवायचं, उपदिशा आणि मुख्य दिशा यांच्यामध्ये नेहमी 45 अंशाचा। ओके, हा जो कर आपण इथं बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा 45 तयार होईल आणि हा होईल 45 अंशाचा कोन। ओके, समजलं? क्लिअर आहे सर्वांना?
थंब देत चला मला, म्हणजे लक्षात येतं, मला पुढे जायला बरं असतं. ओके, की दोन मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो आणि एक मुख्य आणि एक उपदिशामध्ये 45 अंशाचा कोन तयार होतो. यावरूनच आपल्याला दिशा ज्ञानावरील सर्व प्रकारचे उदाहरणे ही सोडवता येत असतात. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, की पायथागोरसचा प्रमेय, अत्यंत महत्वाचा पॉइंट. तो म्हणजे पायथागोरसचा जो थेरम म्हटला जातो, आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत किंवा प्रमेय, हे अत्यंत महत्वाची गोष्ट यासाठी आपल्याला आहे. ओके, पायथागोरसचा प्रमेय काय किंवा सिद्धांत काय आहे लक्षात घ्या. कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्ण बरोबर काय असतो, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. नेहमी लक्षात ठेवायचं की काटकोनासमोरील बाजू ही नेहमी कर्ण असते. काटकोनासमोरील बाजू ही नेहमी कर्ण असते, लक्षात ठेवा. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन, आणि दिलेल्या उदाहरणामध्ये बघा, एसी हा कर्ण आहे, तर एबी आणि बीसी या दोन्ही बाजू आहेत. कर्ण हा 900 नाही तर 90 आहे. 90 डिग्री समोरील बाजू ही नेहमी कर्ण घ्यावी, म्हणजे तिला आपण कर्ण असे म्हणतो. बरोबर, ही आकृती सर्वांनी पाठच करून टाकायची. कोणासमोरील बाजू ही नेहमी कर्ण असते. ओके, ही बाजू. लक्षात समजलं सर्वांना. काही त्रिकूट दिले मी तुम्हाला, ते लक्षात घ्या. लक्षात ठेवा, पायथागोरसचे महत्वाचे काही त्रिकूट आहेत. 3, 4, 5 म्हणजे जेव्हा एक बाजू 3 दुसरी बाजू 4 असेल, तेव्हा कर्णाची बाजू नेहमी किती असते, सर्वात जास्त 5 असते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा कर्णाची एक बाजू 6 असते दुसरी बाजू 8 असते, तेव्हा कर्णाची लांबी ही 10 असते. सेंटीमीटर असेल, मीटर असेल, XYZ, बरोबर. किंवा जेव्हा कर्णाची लांबी 12 असेल, बाजूची लांबी 12 असेल, दुसऱ्या बाजूची लांबी 13 असेल, तर त्या कर्णाची लांबी ही नेहमी 15 असते. ओके, चला आपण उदाहरण बघूया. समजले सर्वांना, बेसिक झालेलं आहे, क्लिअर, कन्सेप्ट सर्वांच्या क्लिअर झाल्या. दिशावरती आपल्या दिशा ज्ञान या कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. पायथागोरसचा सिद्धांत सर्वात लक्षात आला, लक्षात घ्या. पायथागोरसचा प्रमेय सर्वांनी लक्षात घ्या. परत समजलंय सर्वांना. दिशा समजल्या सर्वांना. पायथागोरसचा प्रमेय परत सांगतो. कर्ण वर्ग अधिक पहिली बाजू अधिक दुसरी बाजू, नेहमी 90 अंशाच्या समोरील जी बाजू असते तिला म्हणायचा कर्ण. तिला काय म्हणायचं, कर्ण म्हणायचा. आणि इतर दोन बाजू असतात त्यांना आपण उरलेल्या दोन बाजू आपण त्यांना म्हणत असतो. अशा प्रकारे काटकोन त्रिकोणाची डायग्राम ही नेहमी अशी असते. समजलं.
हा आहे कर्ण, हे आहे बाजू, या दोन्ही काय आहेत, बाजू आहेत. ओके, जसं की ही आकृती काढली ती लक्षात घ्या. क्लिअर आहे. दोन मुख्य दिशांमध्ये नेहमी 90 अंशाचा कोन असतो. एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन तयार होत असतो. परीक्षेला पायथागोरसचं प्रमेय आणि आपल्याला दिशा यांच्यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवता येत असतात. या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला काही अवघड जाणार नाही. ओके, त्यानंतर त्रिकूट म्हणजे 3 4 5 असेल तर यांच्यामध्ये सर्वात मोठी बाजू कर्ण हा सर्वात मोठी बाजू असतो आणि कर्णाची लांबी ही इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्गाच्या बेरजे एवढी असते. वर्गाच्या बेरजे एवढी असते, लक्षात असू द्या. कर्ण वर्ग म्हणजेच पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजू म्हणजे कर्णाचा वर्ग हा पहिल्या आणि दुसऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेच्या एवढा असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. ओके, तो लेट स्टार्ट उदाहरण बघूया. आता आपण पहिल्या उदाहरणाकडे जाऊया. चला उदाहरण सोडवा. पर्याय देतो. सीता उत्तरेकडे 4 किलोमीटर चालत गेली व नंतर उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर चालत गेली, तर मूळच्या ठिकाणापासून सीता किती अंतरावर असेल किंवा राहील? चला सॉल्व करायचं. चला सोडूया. बघा, प्रथमतः
एक केंद्रबिंदू काढून घेऊन या. म्हणजे त्या ठिकाणी सीता उभी आहे असं आपल्याला समजता येतं. म्हणजे एक डॉट काढल्यानंतर तुम्हाला लक्षात की इथे सीता उभी आहे. ओके, क्लिअर. इथे सीता उभी आहे. आता दिलं आपल्याला सीता उत्तरेकडे गेली. उत्तर दिशा ही नेहमी वरच्या दिशेला असते. म्हणजे सीता येथे चालत उत्तर दिशेला गेली, बरोबर. अशा प्रकारे सीता उत्तर दिशेला गेली. किती किलोमीटर गेली सीता? 4 किलोमीटर गेली. किती किलोमीटर? 4 किलोमीटर. व नंतर उजवीकडे, म्हणजे उजवी बाजू कोणती आहे? आपल्या हाताची उजवी बाजू, बरोबर. नंतर सीता उजवीकडे किती किलोमीटर गेली? 3 किलोमीटर गेली, बरोबर. 3 किलोमीटर. आलं लक्षात? अशा प्रकारे 3 किलोमीटर. आता विचारलं काय आहे? तर मूळच्या स्थानापासून ती किती अंतर आहे? मूळचं स्थान हे आहे आणि सीता इथपर्यंत गेली आहे. तर आपल्याला ते स्थान मोजताना कसं मोजावं लागेल? डायग्राम कशी काढणार आपण? की अशी, अशा प्रकारे सीता आपल्याला एवढं डिस्टन्स मोजायचं आहे, बरोबर. आणि हे आपल्याला दिलेलं नाही. तर आपल्याला लक्षात येतं की काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, बरोबर. काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आता यांना आपण सरळ नाव देऊन देऊ. ए, बी आणि सी. ओके. आता कर्ण काय आहे? कर्ण आहे बीसी. लक्ष द्या सर्वांनी. बाजू काय आहेत? एबी वर्ग अधिक एसी वर्ग, बरोबर. आपल्याला एबी काय दिलेला आहे? 4 किलोमीटर, म्हणजे 4. ओके. एबी काय दिलेला आपल्याला? 4. त्यानंतर आपल्याला एसी दिलेला आहे 3 किलोमीटर, बरोबर. या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे? आता वर्ग करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? बीसीचा वर्ग मिळणार आहे. ओके. 4चा वर्ग किती आहे? 4चा वर्ग आहे 16 आणि 3चा वर्ग काय आहे? 9. यांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल? 25. म्हणजे बीसी वर्ग किती मिळाला? 25. हा वर्गमुळात आहे. वर्ग आहे तो आता आपण वर्गमुळात करून घेणार, म्हणजे आपण स्क्वेअर काढून टाकणार. 25चा वर्ग काय आहे? 25चा वर्गमूळ काय आहे? 5. ओके. 5चा वर्ग काय आहे? 25. तर आपल्याला बीसी किती मिळाला? 5 मिळाला. म्हणजे सीता ही मुख्य स्थानापासून तिच्या मूळ स्थानापासून जिथपर्यंत चालत गेली ते अंतर किती किलोमीटर असेल? 5. आणि दुसरी गोष्ट ते लक्षात ठेवायची, 5 किलोमीटर असेल. पर्याय क्रमांक त्याचं उत्तर असेल 2. आणि त्यातल्या त्यात आपण त्रिकूट बघितलं ना, 3, 4 आणि 5. जेव्हा आपल्याला सारखी संख्या दिलेली असेल तेव्हा आपल्याला मुळात त्रिकूट सर्वात जास्त जी बाजू असेल त्याचं उत्तर असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. समजलंय सर्वांना? समजलं सर्वांना?
क्लिअर आहे सर्वांचं? ओके, हे होता पहिला प्रकार, हा होता टाईप पहिला बघितला आपण, पहिल्या टाईपचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, टाईप नंबर 1. ओके, आता टाईप नंबर 2 कडे जाऊया. दुसरा प्रकार आहे थोडा हा. चला प्रयत्न करा, सोडवता येतं का, नाहीतर मी सॉल्व्ह करूनच देणार आहे. बघा, पर्याय देतो: पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आलं का उत्तर? चला सॉल्व्ह करायचं. बघा, सीता पूर्व दिशेला 5 किलोमीटर गेली, म्हणजे सीता या स्थानावर होती समजा. सीता पूर्वेला 5 किलोमीटर गेली,
तेथून वळून उजवीकडे किती किलोमीटर गेली? 3 किलोमीटर गेली. ओके. पुन्हा उजवीकडे वळून सीता 5 किलोमीटर गेली. ओके. किती किलोमीटर? 5 किलोमीटर. आता विचारलं काय आपल्याला, तर सध्या मूळच्या ठिकाणापासून ती किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. ओके. ओके. बघा आता विचारलं काय आपल्याला, मूळ स्थानापासून ती कोणत्या दिशेला आणि किती किलोमीटरवर आहे. मूळ स्थान काय होतं आपलं, हे होतं, कारण सीताने सुरुवात त्या ठिकाणापासून केली होती. बरोबर. आता हे अंतर 5 किलोमीटर आहे. बरोबर. हे 3 किलोमीटर आहे. हे 5 किलोमीटर आहे. बरोबर. याचा आपल्याला काय विचार करायचा नाही, फक्त हे माप आपण लक्षात घेतली पाहिजे की हे 5 किलोमीटर गेली, हे 5 किलोमीटर हे 3 किलोमीटर गेली आणि ही 5 किलो, म्हणजे आपण यांची बेरीज करायची नाही. पण आपल्याला सांगितलंय की ती मूळ स्थानापासून आता कोणत्या दिशेला आहे. बरोबर. म्हणजे या दिशेपासून या दिशेला, तर ती दिशा असेल पश्चिम दिशा असेल, सॉरी दक्षिण दिशा असेल. ओके. आणि अंतर किती असेल ते अंतर असेल 3 किलोमीटर. कारण हे जेवढं 3 किलोमीटर अंतर आहे हे तेवढंच अंतर येतं. बरोबर. म्हणजेच मूळ स्थानापासून सीता ही दक्षिण दिशेला असेल आणि किती किलोमीटर अंतरावर असेल, 3 किलोमीटर अंतरावर असेल. ओके. आपण इतर दिलेली माप आपल्याला त्याचा काही विचार करायचा नसतो. अशा वेळी आपल्याला फक्त मूळ स्थानापासून ती आता सध्या कुठे आहे एवढा सरळ आपल्याला एक ग्राफ काढायचा असतो आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की ती मूळ कोणत्या स्थानावर आहे. म्हणजे ती मूळ असेल दक्षिण दिशेला आणि तिचं अंतर असेल साधारण 3 किलोमीटर. ओके. समजलंय. पुढचा टाईप बघा. पश्चिम नाही मॅडम, दक्षिण. मूळ स्थान हे आहे तिचं. बरोबर. ती तिथून पूर्वेला गेली 5 किलोमीटर, परत वळाली उजवीकडे 3 किलोमीटर, परत पुन्हा उजवीकडे वळाली 5 किलोमीटर. हे बघा उदाहरण. मूळ स्थान हे, बरोबर, सीताने सुरुवात केली, तिथून तिला सांगितलं की ती पूर्वेला गेली किती किलोमीटर, 5 किलोमीटर. बरोबर. तिचं पूर्व दिशे. बरोबर. ती ज्या दिशेला सुरुवात केली तिला ती दिशा असेल तिची पश्चिम. बरोबर. त्यानंतर ही 5 किलोमीटर पूर्वेला गेली, तिथून उजवेला 3 किलोमीटर आली. बरोबर.
परत तिथून उजवेला किंवा उजव्या दिशेला 5 किलोमीटर गेली. ओके, ही पूर्व दिशा असेल तिची, ही दिशा दक्षिण असेल, बरोबर. आणि इकडून पण ही दिशा काय असेल, दक्षिण दिशा असेल. ओके, क्लिअर आहे मॅडम. आता जसे की तुम्ही इथून अशा दिशा लिहिल्या, बरोबर. ओके, मग ती दिशा इथं लिहिली काय आणि ही इकडे लांबवली काय आणि इकडे लांबवली काय, बरोबर. ती वाढत गेली तरी त्यांची दिशा, ती डायरेक्शन तेच राहणार आहे. राईट साइडला गेली म्हणजे तिची डायरेक्शन इथून राईट साइडला आली ना, ती पूर्वेकडून खाली 3 किलोमीटर गेली आणि तिथून राईट साइडला इथं आली, बरोबर. मग मूळ स्थानापासून डायरेक्शन विचारलंय ना, या मूळ दिशेपासून तिची डायरेक्शन कोणत्या दिशेला असेल. उजवेकडून आली तर ती पश्चिमच असेल, पण या पश्चिम दिशेला ती उभी होती, मग तिथून या दिशेला तिची आताची असणारी जी डायरेक्शन आहे मूळ स्थानापासून, तर ती मूळच्या स्थानापासून किती अंतरावर असेल आणि यापासून कोणत्या दिशेला असेल. ओके, समजलं. नैऋत्यचा काही संबंध नाही ना मॅडम, नैऋत्य दिशा ही आली असती तिची, जेव्हा असा असा अँगल इथून राहिला असताना तेव्हा ती नैऋत्य दिशेला आली असती. म्हणजे समजा जर 7 किलोमीटर दिली असती, 7 किलोमीटर. ओके, चला सॉल्व करा. पर्याय आहेत ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य. बघा, सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली. तिसरा टाइप आहे वेगळ्या प्रकारे. डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली, पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली, तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर
व कोणत्या दिशेला असेल? अंतर दिशा दिली मी, अंतर देतोय आता. तीन किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 6 किलोमीटर. बघा, लक्ष द्या या प्रश्नाचं. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेली. म्हणजे सीता इथं उभी आहे, बरोबर. या त्या मुख्य बिंदूपासून ती पूर्वेला 4 किलोमीटर चालत गेली. ओके. या दिशेला ती उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेली. उजव्या दिशेला म्हणजे या दिशेला. सुरुवातीला ती 4 किलोमीटर पूर्वेला आली, बरोबर. त्यानंतर ही पूर्व दिशा आहे, बरोबर. नंतर ती 3 किलोमीटर उजव्या दिशेला वळाली. परत उजवीकडे वळून 8 किलोमीटर एक मिनिट थांबा. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली, उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेली, पुन्हा उजवीकडे वळून 8 किलोमीटर चालत गेली. तर ती सध्या मूळच्या स्थानावर किती राहणार आहे? बरोबर. टाईप नंबर 3. प्लेन मिस्टेक करून टाकले टाईप करताना. डावीकडे इथं डावी बाजू या. एकदा नवीन प्रश्न सॉल्व्ह करा. इथं एरर राहून गेला. डावी बाजू ही डावी बाजू. डावी बाजू ही इथे पण डावी आहे. सर्वांनी नवीन सॉल्व्ह करा प्रश्न. पर्याय बरोबर आहेत, काही अडचण नाही. फक्त उजवी होती तिथं डावी करा.
हे प्रश्न PDF लेट आल्यामुळे थोडं करेक्शन राहून गेलं, सॉरी. तेवढं करेक्शन करा फक्त. 4 उजवी ऐवजी डावी बाजू आहे ती. नम्रता मॅडम, तुम्ही डावी बाजू करेक्शन करून उत्तर सोडवलंय का आता? शांततेत सोडवा, शांततेत. डावी बाजू घ्या, घाई नका करू. जमतंय का? सॉल्व्ह करून देऊ? चला सोडून देतो. बाकीचे नंतर सरावाला तुम्हाला सोडवायचे आहेत. लक्ष द्या आता. सीता या स्थानावर उभी आहे समजा, आणि सांगितलं आपल्याला की सीता पूर्वेला म्हणजे या दिशेला, आपल्याला माहिती आहे पूर्व दिशा कुठं आहे, तिच्यापासून या दिशेला. ओके. पूर्वेला 4 किलोमीटर गेली. पुन्हा पुढे जाऊन डावीकडे 3 किलोमीटर आली, म्हणजे डावीकडे म्हणजे वरच्या दिशेला. आता तिच्या उजव्या हाताच्या तिचं तोंड या दिशेला आहे इकडून येताना, म्हणजे तिची डावी दिशा काय असेल? ही दिशा असेल, बरोबर. या डाव्या दिशेला ती 3 किलोमीटर गेली. ओके. पुन्हा डावीकडे. आता उजवी दिशा तिची ही असेल आणि ही दिशा असेल तिची डावी, कारण हिचं तोंड असेल या दिशेला, बरोबर. ज्या दिशेला जाते त्या दिशेला तोंड, आणि उजवा हात ज्या दिशेला असेल त्या दिशेला तिची उजवी दिशा, डावा हात ज्या दिशेला असेल ती डावी दिशा. त्या दिशेपासून ती किती किलोमीटर गेली? 8 किलोमीटर गेली. आठ किलोमीटर दी. ही दिशा झाली तुमची 8 किलोमीटर. पूर्णपणे इथपर्यंत, बरोबर. आता सांगितलं काय आपल्याला? तर ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? म्हणजे आपल्याला काढायचं काय आहे इथून, तर हे मूळचं ठिकाण काढायचं आपल्याला, बरोबर. असं करताना आपण परत हा एक चौकोन तयार होईल आपल्याला, बरोबर. कारण आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे, म्हणून आपण ती चौकोन आपण आयत आपण बनवूनच घेणार, बरोबर. हा आयत झाला, कारण ही 4 आहे, ही 3 आहे, ही पण काय असेल? 4 असेल. ओके. ही एकूण 8 आहे, ही 4 आली, म्हणजे ही किती आली? ही पण 4 आली इथपर्यंत, बरोबर. ही किती आहे? ही 3 आहे, तर तिच्या समोरासमोरील बाजू काय असतात? आयताच्या एकरूप असतात, म्हणजे ही सुद्धा 3 किलोमीटर आली, बरोबर. ओके. मग ही 3 आहे, ही 4 आहे, तर ही काय येईल?
आपल्या त्रिकुटानुसार 5 किलोमीटर, बरोबर. म्हणजे आपल्याला काय मिळाली, बाजू मिळाली. किती किलोमीटर आहे ती, 5. म्हणजे ती किती किलोमीटर गेली, 5 किलोमीटर, बरोबर. आणि त्यातल्या त्यात दिशा कोणती असेल, आता आता ही दिशा असेल, बरोबर. ही पूर्व दिशा असेल, ही पश्चिम दिशा असेल, ती सुरुवातीला पूर्वेलाच गेली ना, म्हणजे ही पूर्व दिशा असेल, बरोबर. ही पश्चिम दिशा असेल, ही तिच्या खालची दक्षिण दिशा असेल, या वरची तिच्या वरची दिशा असेल आपल्याला उत्तर दिशा असेल ही, बरोबर. ही असेल ईशान्य दिशा असेल, ही दिशा असेल आग्नेय दिशा असेल, ही दिशा असेल नैऋत्य दिशा असेल, आणि ही दिशा असेल वायव्य दिशा असेल, बरोबर. म्हणजे ती मूळ ठिकाणापासून वायव्य दिशेला किती किलोमीटर अंतरावर असेल, 5 किलोमीटर अंतरावर असेल. ओके, बरोबर. समजले आता सर्वांना की आपल्याला दिशा कशा शोधायच्या आहेत, अंतर कसं शोधायचं आहे. सर्व ठिकाणी आपल्याला पायथागोरसच्या एकच सूत्रावर अंतर काढता येतं, फक्त दिशा तुम्ही व्यवस्थित काढून घ्यायच्या, बरोबर. समजलं. म्हणजे या प्रकारची दिशा, हे मूळ ठिकाण आणि ती या दिशेला होती, म्हणजे ही दिशा आपल्याला माहित आहे काय आहे, ही ईशान्य, ही आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. ओके, समजलंय सर्वांना, क्लिअर आहे. रिप्लाय द्या मला. यस यस. ओके, बाकीच्यांनी पण द्या ना मला रिप्लाय, कळेल मला. नम्रता मॅडम, गौना मॅडम, पद्मा मॅडम, समजलं. तुम्हाला समजलं की मला लवकर पटक्यात थंब देऊन मोकळे होत जा, म्हणजे मला समजत जाईल. भावना मॅडम, तुम्हाला 2 नंबर परत स्पष्टीकरण सांगू, बघा 2 सांगतो. सर्वांनी लक्ष द्या. प्रश्न दुसरा, सीमा पूर्वेला 5 किलोमीटर गेली, बरोबर. म्हणजे सीमा एका कुठल्याही स्थानावरून पूर्वेला गेली 5 किलोमीटर, बरोबर. पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेली, म्हणजे ही दिशेला परत 3 किलोमीटर उजवीला गेली. हे अंतर तुमचं आहे 5, हे अंतर आहे 3 किलोमीटर. ओके, पुन्हा उजवीकडे वळाली 3 किलोमीटर गेल्यानंतर, पुन्हा उजवीला आले या दिशेला, बरोबर. त्यांनी सांगितलं काय, मूळ स्थानापासून ती कोणत्या दिशेला असेल आणि किती किलोमीटर अंतरावर असेल. आपल्याला बाकी विचार करायचा नाही. आता मूळ स्थान हे आहे ना, इथून ती ज्या ठिकाणी आहे तेवढा अंतरचा आपल्याला विचार करायचा आहे, त्या दिशेचा विचार करायचा, बरोबर. हे अंतर 5 आहे, हे 5 आहे, हे 3 आहे, हे पण 3 आहे. मूळ स्थानापासून म्हणजेच आयत तयार झालेला आहे, आणि आयताच्या समोरासमोरील बाजू या समान असतात. म्हणजे ही 5 असेल तर ही 5 आपल्याला दिलेली आहे. ओके, म्हणजे इकडे 3 दिलेली आहे, तर राहिलेली किती किलोमीटर असेल, 3 असेल. ओके, आणि
ही दिशा तुम्हाला माहित आहे. ओके, या दिशेपासून इकडच्या बाजूला कोणत्या दिशेला असेल तर दिशा असेल ती दक्षिण असेल. अशा प्रकारे याचं उत्तर येतं. ओके, क्लिअर आहे भावना मॅडम? सर्वांना क्लिअर आहे? परत प्रश्न दुसरा. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रकार चौथा. प्रकार तिसरा पण सोपा होता. प्रकार चौथा बघा. रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला. चला सॉल्व करा. तर आपल्याला अंतर काढायला सांगितलंय. रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला, डावीकडे 5 किलोमीटर वळून गेला. डावीकडे 5 किलोमीटर वळून गेला. पुन्हा डावीकडे 8 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला. तर मूळ जागेपासून तो किती अंतरावर आहे? पर्याय देतो. पर्याय पहिला आहे 20 किलोमीटर. पर्याय दुसरा आहे 18 किलोमीटर. पर्याय तिसरा आहे 25 किलोमीटर. आणि पर्याय चौथा आहे 27 किलोमीटर.
बाकीच्यांनी पण सॉल्व्ह करा. झालं सॉल्व? चला लक्ष द्या, सॉल्व करतो. रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर चालत गेला. म्हणजे समजा रमेश या स्थानावर असेल, या स्थानापासून रमेश पूर्वेकडे गेलाय 15 किलोमीटर. किलोमीटर आपण अंदाजे जसं दिलं असेल तशी लेंथ ही डायग्राम काढायची. ओके, 15 किलोमीटर. तिथून डावीकडे 5 किलोमीटर गेला. डावी बाजू म्हणजे वरच्या दिशेने, आता कारण तो या दिशेने गेला ना, मग त्याचं तोंड आता या बाजूला आहे बरं, पूर्वेला, म्हणजे त्याची दिशा ही डावी बाजू ही वरच्या दिशेला. ओके, तो 5 किलोमीटर आला इथं. त्यानंतर परत तो डावीकडे 8 किलोमीटर गेला. साधारण तो 8 किलोमीटर डावीकडून गेला, बरोबर. ओके, या दिशेला तो किती किलोमीटर गेला? 8 किलोमीटर गेला. एवढं अंतर हे 8 किलोमीटर आहे. ओके, पुन्हा डावीकडे वळून, म्हणजे या स्थानापासून पुन्हा तो डावीकडे वळाला इकडं. किती किलोमीटर गेला तो? 29 किलोमीटर गेला. किती किलोमीटर? 29 किलोमीटर. ही रेषा आपण थोडी मोठीच काढणार. आलं लक्षात? आता आपल्याला जे जे माप लिहिता येतील ते माप लिहून टाकायचे. हे 5 किलोमीटर तो गेला तर डावीकडे, बरोबर. म्हणजे हा एक प्रकारचा आयत तयार झाला, बरोबर. दिसला हा आयत. यांना आपण काहीतरी नाव देऊन टाकू, म्हणजे जिथून गेला तिथं आपण त्याला ए नाव देऊ, बरोबर. जिथपर्यंत गेला त्याला आपण बी नाव देऊ, 8 किलोमीटर 15 किलोमीटरचा बी. त्याच्यानंतर डावीकडे गेला त्याला वरती सी नाव देऊ. त्याच्यानंतर परत 8 किलोमीटर गेला
त्याला आपण डी नाव देऊ. ओके, त्यानंतर डी पासून पर्यंत तो ई पर्यंत गेला, त्याला आपण ई नाव देऊ. राहिलेले जे काय असेल त्याला आपण मध्ये हा एक इथं मध्ये याला आपण एम नाव देऊ टाकू. ओके, आता हा एम बी सी डी हा एक प्रकारचा आयत तयार झाला आणि आयताचे गुणधर्म आपण बघितले की आयताच्या समोरासमोरील बाजू या एकरूप असतात. म्हणजे ही किती राहिली 15 मध्ये ही 8 आहे. ओके, 15 मधून ही 8 असेल तर ही किती राहील मग एम राहील 7. हा डीएम काय आहे, जसा सीबी 5 आहे तर डीएम सुद्धा काय राहील किंवा एमडी सुद्धा 5 किलोमीटर राहील, तो सुद्धा आपण लिहून टाकणार. ओके, समजलं. त्यानंतर आपल्याला सांगितलंय मूळ स्थानापासून जिथपर्यंत गेला म्हणजे मूळ स्थान हे आहे, इथून शेवटचं स्थान ई आहे, या स्थानाचं आपल्याला अंतर काढायचं. म्हणजे ही आपण अशी डायग्राम काढून घेऊ. बरोबर, ही याला जोडते अशी ईला. ओके, आपल्याला हे 7 दिलेलं आहे. बरोबर, हे टोटल सर्व 29 आहे, ते सुद्धा आपण लिहून घेणार. हे जे आहे ते पूर्णपणे 29 किलोमीटर आहे. मग आपण हे डीएम जर 5 असेल आणि 29 मधून आपण हे 5 वजा करून टाकू म्हणजे ईएम अंतर किती असेल 24 असेल. बरोबर, 29 मधून 5 गेलं 24 म्हणजे ईएम किंवा एमई अंतर काय असेल 24. मग आपल्याला दिलेलं आहे 7 24 आणि काढायचा आहे आपल्याला येई. आपला पायथागोरसचा सिद्धांत माहित झालाय तुम्हाला, तो लिहून टाकायचा. येई काढायचा आपल्याला, येईचा वर्ग अधिक एएमचा वर्ग अधिक ईएमचा वर्ग. बरोबर, आपल्याला एएम दिलेला आहे, एएम राहिलेला आहे 7 किलोमीटर, 7चा वर्ग. ईएम दिलेला आहे आपल्याला, राहिले आपण काढलाय तो म्हणजे 24चा वर्ग. बरोबर, 7चा वर्ग आहे 49, 24चा वर्ग काढून घ्यायचा. 24चा वर्ग म्हणजे 24 गुणिले 24. ओके, 4 चौक 16, चला 1, 4 दुने 8 आणि 1 9, 0, बे दुने बे चौक 8, चला 1, बे दुने 4, 4 आणि 1 5. ओके, 6 9 आणि 8 17, चला 1 5 आणि 1 6 म्हणजे तो किती झाला 675. सॉरी 676 प्लस 49 7चा वर्ग आहे ना, यांची बेरीज करणार आता आपण. तो किती झाला 9 6 15, चला 1 7 4 11, 11 2 11 1 12, चला 1 7 1 8. काय चुकलं का आपलं? ओके ओके, काहीतरी चुकलंच. बेदुने 4 आणि 4 आणि 1 हा एक 5 आहे आणि हा 4 आणि 1 काय होईल 5 होईल. बरोबर, 500 5 आणि 1 6, 625. ओके, हा 625 झाला. हा बेदुने 4 च्या ऐवजी 5 लिहिला गेला होता माझ्याकडनं. ओके, म्हणजे आपल्याला येई हा मिळाला 625. 625 कशाचं वर्गमूळ आहे 25च, म्हणजे येईची लांबी किती असेल 25. म्हणजे उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक 3. ज्याने ज्याने 3 दिलं त्यांचं उत्तर काय आहे योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 25 किलोमीटर. ओके, समजलंय. थोडं किचकट आहे, अवघड आहे. जसे जशी तुमची आकडेवारी येणार, डायग्राम जशी व्यवस्थित येणार तसे तसे असे उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ओके, समजले सर्वांना? नाही समजलं असेल तर हे रेकॉर्ड लेक्चर बघा, परत सॉल्व्ह करून बघा, रेकॉर्ड लेक्चर बघा. नाही समजलं परत विचारा, परत आपण सॉल्व्ह करू. अशा प्रकारे आपण आज 4 ते 5 टाईप बघितले. 4 टाईप, बाकीचे टाईप आपण उद्या बघूया. ओके,
उद्या तुम्हाला होमवर्क काय असेल, उद्या पायथागोरसचं सूत्र पाठ करून या आणि दिशा दिशा व्यवस्थित पाठ करा. पायथागोरसचा प्रमेय आणि दिशा, सर्व दिशा व्यवस्थित लक्षात घ्या. उदाहरण काय देत नाही. अशा प्रकारे आज आपण दिशा ज्ञानाला सुरुवात केली आणि 3 ते 4 टाईप बघितले. समजलंय सर्वांना? थांबूया. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट.